तुम्ही इथे बघू शकता सांडग्याची भाजी किती सुरेख दिसत आहे। भाजी दिसायला जेवढी सुरेख आहे तितकीच चवीलाही जबरदस्त आहे, कारण ही भाजी पारंपरिक असून आपल्या आजीच्या बटव्यातील रेसिपी आहे। चमचमीत आणि झणझणीत सांडग्याच्या भाजीसोबत भाकरीचा जर बेत असेल ना तर काही बोलूच नका, त्याची चव जिभेवर रेंगाळतच राहते। नमस्कार, मी निशिगंधा, निशिगंधाची मेजबानी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। तर आज आपण पारंपरिक रेसिपी बघणार आहोत, सांडग्याची भाजी। ही सांडग्याची भाजी आपण वाटण घाटण न करता पण अगदी चमचमीत कशी बनवायची ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। 1 वाटी मिश्र डाळींचे सांडगे, इथे तुम्ही कोणत्याही डाळीचे सांडगे घेऊ शकता। 2 ते 3 मीडियम साईजचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे। 2 चमचे कांदा लसूण मसाला, 4-5 चमचे तेल, 1 चमचा जिरे मोहरी, कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। आता आपण सांडग्याला फोडणी करून घेऊया। तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे। आता यामध्ये आपण जिरे मोहरी, कढीपत्ता आणि कांदा घालूयात। चांगला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया। सांडग्याच्या भाजीमध्ये कांदा भरपूर प्रमाणात असला की सांडग्याच्या भाजीला चव अतिशय सुंदर येते। कांदा छान असा भाजून झालेला आहे। आता यामध्ये कांदा लसूण मसाला टाकून परत एकदा अर्धा मिनिटभर छान असं परतून घेऊयात। आता यामध्ये भाजून घेतलेले सांडगे घालून मसाल्यासोबत 1 मिनिटभर परतून घेऊया। आता पाणी घालूयात। इथे आपण सुक्का सांडगा करत आहोत, त्यामुळे मी पाण्याचं प्रमाण थोडं कमीच ठेवलेलं आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार, जर तुम्हाला सांडग्याची भाजी जर लपतपी करायची असेल किंवा आमटी करायची असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवू शकता। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया। मिठाचं प्रमाण हे कमीच ठेवायचं, कारण आपण सांडगे करताना मीठ वापरलेलं असतं। आता सांडग्याला छान अशी उकळी आणून देऊयात। सांडग्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता यामध्ये आपण शेंगदाण्याचं कूट घालूयात आणि थोडंसं हलवून घेऊयात। झाकण ठेवून मीडियम गॅसवर सांडगा चांगला शिजवून घेऊया। 15 ते 20 मिनिटं मी सांडगा चांगला शिजवून घेतला आहे। आता आपण चेक करूयात की सांडगा शिजला आहे की नाही ते। तुम्ही ते बघू शकता, सांडगा छान असा शिजलेला आहे। आता मी गॅस बंद करतेय आणि वरून थोडी कोथिंबीर घालून घेऊया। तर ही सांडग्याची झणझणीत आणि चमचमीत भाजी बनवून तयार आहे। अशा पद्धतीने सांडग्याची भाजी नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूयात नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।